तर भारताने जेव्हा पाकिस्तानची जी सिस्टीम होती, डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त केली, त्यानंतर पाकिस्तानचं एअरस्पेस हे नेमकं कशा पद्धतीनं रिकामं झालेलं आहे त्याचा अंदाज आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून येऊ शकेल। ही आहे इंटरनॅशनल बॉर्डर IB आणि त्याच्यानंतर हा आपण आपला भारताच्या सीमा भागामधील आपण बघितलं पंजाब असेल, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर किंवा लडाख आणि राजस्थान, गुजरात या ठिकाणी ऑलरेडी भारतानं एक खबरदारी घेतलेली होती। इकडचे एअरपोर्ट हे बंद केलेले होते ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर आणि त्यानंतर आज जर आपण पाकिस्तानची ही एअरस्पेस बघितली त्याच्यामध्ये हा लाहोर आहे, ज्या ठिकाणची जी डिफेन्स सिस्टीम होती ती भारतानं उद्ध्वस्त केलेली आहे आणि त्याच्यानंतर पाकिस्तानचं हे एअरस्पेस आपण बघितलं तर त्या ठिकाणी इक्का दुक्का एरोप्लेन आपल्याला दिसत आहेत, हवाई जहाज हे आपल्याला इक्का दुक्काच पाहायला मिळत आहेत आणि त्यातही अमेरिकेने इशारा दिला आहे पाकिस्तानमध्ये जेवढे काही अमेरिकी नागरिक आहेत त्यांनी लवकरात लवकर पाकिस्तान सोडावा असं सांगितलेलं आहे। त्यामुळे अमेरिकेमध्ये जेवढे परदेशी नागरिक असतील ते सध्या बाहेर पडण्याच्या स्थितीमध्ये असतील, बाहेर जाण्यासाठी प्रयत्न करत असतील आणि अशात फक्त काही एरोप्लेन आपल्याला पाकिस्तानच्या या हवाई हद्दीमध्ये पाहायला मिळत आहेत। त्यामुळे पाकिस्तानचं लाखो डॉलरचं नुकसान याच्यामुळे होणार आहे। त्यामुळे भारतानं एकूणच एकतर पाकिस्तानमधील जे टेररिस्ट कॅम्प होते ते उद्ध्वस्त केलेले होते आणि त्याच्यानंतर आता पाकिस्तान स्वतःहून हे सगळं संकट ओढावून घेताना दिसून येतोय, कारण पाकिस्ताननं कुरापती सुरू ठेवल्या आणि त्याच्यामुळे भारताला पाकिस्तानवर हल्ला करावा लागलेला होता, प्रतिहल्ला करावा लागला होता आणि त्याच्यामध्ये एअर डिफेन्स सिस्टीम नाकाम झाल्यानंतर आता पाकिस्तानच्या आकाशाची नेमकी काय अवस्था झालेली आहे त्याचा अंदाज आपल्याला या नकाशाच्या माध्यमातून येऊ शकेल।